नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड या पुस्तकातील प्रॅक्टिस सेट 1.3 साठी असणारा जो प्रमेय आहे तो प्रमेय आपण इथं अभ्यासणार आहोत। इयत्ता 9वी गणित भाग 2 यातील आपल्याला दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात हा प्रमेय आपल्याला इथं अभ्यासायचा आहे। The theorem, the opposite angle formed by two intersecting lines are of equal measures. This is the theorem. We are just learning the theorem first time in our school life for the mathematics. In the previous standard we do not explain the theorem as like this. आपण यापूर्वी असे थेरम अभ्यासलेले नाहीत। 9वी मध्ये भूमिती आणि गणित भाग 2, आता गणित भाग 2 म्हणला जातो त्याला, आणि गणित भाग 1 आहे। गणित भाग 2 मध्ये थेरम आहेत आणि इथून पुढे आपल्याला मॅक्झिमम थेरम प्रूव्ह करा असं आपल्याला सांगितलेलं असतं। त्यावेळेस आपल्याला ते थेरम प्रूव्ह करता आले पाहिजे। बघा, थेरम प्रूव्ह करत असताना अतिशय सोपा भाग आहे, समजून घ्यायचा असतं। प्रश्न आपल्याला इथंच आहे, ह्याला आपण प्रमेय म्हणतो। हा प्रमेय दिलेला आहे, आपण त्याला सुरुवातीला ही प्रमेयाची प्रतिज्ञा असं म्हणत होतो। ही प्रमेयाची प्रतिज्ञा असेल म्हणजे स्टेटमेंट असेल, विधान। ही काय स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटचा आपल्याला अभ्यास करून ते विधान आपल्याला सिद्ध करायचं असतं। ह्या प्रमेयामध्ये आपल्याला दोन भाग दिलेले असतात बघा, म्हणजे जे स्टेटमेंट आहे ते दोन भागात विभागलेलं असतं। पहिला भाग काय, जर पासून तर पर्यंतचा। कधी कधी जर आणि तर असे शब्द वापरलेले नसतात, तरी पण आपल्याला लक्षात घेता येईल। इथं आपल्याला शब्द कसा असला पाहिजे होता बघा, जर दोन रेषा एकमेकींना छेदल्यास, जर दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात। तर होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात। आपल्याला ह्या जे दोन भाग आहेत याचे दोन भाग आपल्याला पाडता आले पाहिजेत। दिलेली माहिती आणि काय मिळवायची ती माहिती, साधारणतः जी सुरुवातीची माहिती असते जर पासून तर पर्यंत, इफ पासून देन पर्यंत, दॅट विल बी द गिव्हन, म्हणजे ती गोष्ट आपल्याला काय केलेली असते बघा, दिलेली माहिती असते। आपण तो भाग लक्षात घेता येईल की ती गोष्ट काय आपल्याला गिव्हन दिलेली आहे। The opposite angles formed by two intersecting lines are equal measures. The opposite angles formed by two intersecting lines. आता इथं टू इंटरसेक्टिंग लाईन्स जे आहे ते आपल्याला गिव्हन दिलेलं आहे आणि the opposite angles are equal असं आपल्याला दिलेलं आहे। आता हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला काय करावं लागतं, आकृतीच्या स्वरूपानं मांडून घ्यावं लागतं। आता इथं जे आपल्याला दिलेलं आहे ते बघा, आधी आपल्याला काय दिलेलं आहे, प्रूफ वगैरे दिलेला आहे। तर हे असं अजिबात परीक्षेत काढायचं नाही। परीक्षेत सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय काढावं लागतं बघा, आधी सगळ्यात सुरुवातीला आकृती काढायची आणि आकृतीच्या खाली हे सगळं लिहायला सुरुवात करायची। म्हणजे ही जी दिलेली आकृती आहे ती आपली कुठं असणार आहे बघा, आधी सुरुवातीला असणार आहे आणि त्याच्या खाली मग पक्ष, साध्य आणि सिद्धता असं आपण लिहिलं पाहिजे। आता हे तर जे केलेलं आहे त्यांनी त्यांच्या ऍडजस्टसाठी केलेलं असेल पुस्तकात, पण असं प्रमेय जनरली सोडवायचा नाही की आधी नाव, आपण हे नाव कुठून आलेत बघा, रेषा ए बी, रेषा सी डी या परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात। तर इथं जे असतं ते आपण आपल्या आकृतीला आपल्या सोयीनुसार नावं दिलेली असतात। त्यामुळे जर एखाद्याने एक्स वाय झेड पी क्यू आर असं काही जरी नाव दिलं तरी त्यांना म्हणजे ऍक्सेप्टेबल असतं, ते त्यांना ग्राह्य धरावं लागतं। कारण आपल्या उदाहरणार्थ फक्त एवढं स्टेटमेंट दिलेलं असतं आणि ह्या स्टेटमेंट वरून आपण काय केलेलं असतं, आकृती काढायची आहे पहिल्यांदा, पुन्हा पक्ष लिहायचे, पुन्हा साध्य लिहायचे आणि पुन्हा सगळ्यात शेवटी सिद्धता। म्हणजे जो क्रम आहे तो पहिला क्रम कशाचा आहे बघा, पहिला क्रम हा आकृतीचा आहे, म्हणून आपल्याला पहिल्यांदा आकृती काढता आली पाहिजे। त्यानंतर त्या आकृतीवरनं पक्ष लिहायचे, त्या आकृतीवरनं साध्य लिहायचे आणि त्या पक्ष साध्याचा उपयोग करून सिद्धता लिहायची। साधारणतः प्रमेयामध्ये हे 4 भाग पडत असतात। आपल्याला लक्षात घ्यायचे की प्रमेय सोडवत असताना आपण कुठल्या गोष्टींकडे जास्त प्रामुख्याने लक्ष द्यायचं, तर हे साधारणतः 4 भाग पडतात। म्हणून आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास हा आपला सुरुवातीचा जो भाग आहे त्या भागावरून आपल्याला आकृती काढावी लागते। म्हणजे इथं आता काय दिलेलं आहे बघा, थोडंसं लवकर दिलेलं आहे, हे असं नाही द्यायला पाहिजे, आधी आपल्याला आकृती काढायला पाहिजे। दोन रेषा एकमेकींना छेदल्यास, म्हणजे हे आपल्याला दिलेला भाग आहे, मग आपण काय करतो बघा, दोन रेषा एकमेकींना छेदलेल्या काढत असतो। आता इथं काढलेले दोन रेषा एकमेकींना छेदलेत, ए बी आणि सी डी ह्या दोन रेषा एकमेकींना छेदलेत आणि त्यांचा छेदनबिंदू ओ आहे। हे आता इथं आपल्याला स्पष्ट दिसते, परंतु हे कधी आधी आपण काढायचे, त्याला नावं द्यायचे आणि त्या नावावरनं मग आपण काय करायचं, पक्ष लिहायचं असतं, साध्य त्याचं लिहायचं असतं। आपल्याला त्याच्या आधी लिहिता येत नाही। विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट अशी लक्षात ठेवा, जर तुम्ही परीक्षेमध्ये आकृती न काढता, म्हणजे आकृतीच काढलेली नाही आणि तुम्ही पक्ष लिहिलं, साध्य लिहिलं, सिद्धता लिहिली,
तर तुम्हाला इथे 0 मार्क पडत असतात. म्हणजे सगळं तुम्हाला वाटतं की ते बरोबर लिहिलेलं आहे, पण तुम्ही जर ते आकृतीच काढलेली नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला किती मार्क पडतील, तुमच्या दृष्टीने हे ऍज इट इज लिहिलेलं आहे पण आकृती नाही, तर तिथं मार्क किती पडत असतात आपल्याला, 0 मार्क पडत असतात. जरी समजा तुमच्या शाळेत एखाद्या वेळेस तुम्हाला मार्क जरी दिले तरी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क मिळत नाहीत. हे आपण नेहमी लक्षात घ्यायचं आहे. काही गोष्टी ज्या आहेत प्रमेयाच्या, त्या बेसिक गोष्टी आपण घेतोय कारण हा आपला सुरुवातीचा प्रमेय आहे. इथनं पुढे आपल्याला जे प्रमेय सोडवायचे त्या सगळ्या प्रमेयासाठी आकृती हे भाग महत्वाचा आहे. आता आकृती का महत्वाची आहे बघा, तर इथं काय दिलेलं आहे, दोन रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. हे कोन आपल्याला समान मापाचे दाखवलेले आहेत, परंतु इथं त्यांनी वरचे त्यांचे जे विधान आहे त्या विधानात आपल्याला कुठलं तरी अक्षर घेतलेले दिसते का, ए घेतले का, बी घेतले का, सी घेतले का, डी घेतले का, नाही. म्हणजे आपण जर समजा असं लिहिले की रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात आणि आपण आकृतीच काढलेली नाही, मग ते तपासणारा काय करणार आहे, रेषा ए बी शोधणार आहे. कुठे आहे रेषा ए बी, कुठंच नाही. रेषा सी डी कुठे आहे, कुठंच नाही. आणि मग तुम्ही कशावर लिहिले की पक्ष ए बी आणि सी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात. त्यामुळे जर तिथं आकृती नसेल तर तो प्रमेय काय होतो, बेसलेस होतो, म्हणजे त्याला काही आधार राहत नाही. म्हणून सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय असलं पाहिजे, कंपल्सरी आकृती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जी दिलेली माहिती आहे ती तिथं लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आता आपल्याला कसं दिले, दोन रेषा, मग त्या ज्या रेषांची नाव आहेत त्या रेषेतनं पक्ष लिहिलेला असतो. म्हणजे इथं काय लिहिता येईल बघा, रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात. आणि ओ मध्ये छेदल्यामुळे काय झालं बघा, ए डॅश ओ डॅश बी, ए ओ बी हे एक दरम्यानता आहे, सी ओ डी असं पण आहे. आणि हा काय भाग एवढा इसेन्शियल नाही. जरी समजा तुम्ही हा नाही लिहिला, दरम्यानता नाही दाखवली, तरी तुमच्या म्हणजे पक्षावरती काही फरक पडत नाही, कारण ऑलरेडी आपण ए बी ही रेषा सांगितलेली असते आणि ओ हा छेदनबिंदू आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला जो पहिला भाग आहे तो लिहिला, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन. आता ह्या आकृतीत एक चूक आहे बघा, इथं जे कोन दाखवलेले आहेत असे कोन कधी दाखवायचे नसतात, कारण आपल्याला जे सिद्ध करायचंय ना ते कधीच असं दाखवायचं नाही. आता बरेच विद्यार्थी तुम्ही काय करताल की पुस्तकात दिलेलं आहे म्हणून असं दिलेलं आहे. हे जे आपल्याला दिलेलं असतं, म्हणजे जे पक्षात दिलेलं असतं ना त्याच आकृतीत पुन्हा दाखवले पाहिजे. म्हणजे वास्तविक आता ही आकृती चुकीची झालेली आहे. एओडी हा जो कोन आहे तो त्यांनी एकरूप दाखवलेला आहे बीओसी मध्ये, म्हणजे असं आपल्याला दाखवता येत नाही. जे पक्षात दिलेलं आहे ते फक्त आकृतीत दाखवायचं, जे साध्य करायचं ते कधीही आकृतीत दाखवायचं नाही. त्यामुळे आपण दोन्ही पुस्तकात जरी बघितले तर दोन्ही पुस्तकात अशी आकृती दिलेली आहे, इथं कोन एकरूप दाखवलेले आहेत आणि असे कोन एकरूप दाखवायचे नाहीत. आकृतीत फक्त काय दाखवायचंय बघा, भाग जी आपल्याला पक्षामध्ये दिलेला भाग आहे तो फक्त आकृतीत आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजे पक्षामध्ये त्यांनी सांगितलं का, आणि ज्यावेळेस आकृतीमध्ये कोणाच्या संदर्भात जर समजा दोन्हीकडे सारखा चाप काढलेला असेल, दोन रेषांना काढलेला असेल, स्टार काढलेला असेल, डिग्री लिहिलेली असेल, तर आपण काय त्याला काउंट केलेलं आहे, दे आर द इक्वल. म्हणजे आता इथं काय दिसतं, ऑलरेडी दे आर द इक्वल दिसतं. म्हणजे ते जर तसं इक्वल असेल तर ही आपली आकृती चुकलेली आहे. का चुकलेली आहे, तर हिथं आपल्याला असं लिहिता येत नाही. तर कृपया ह्या आकृतीमधील हे जे करेक्शन आहे ते तुम्ही तुमच्या पुस्तकात करून घ्या. किरकोळ करेक्शन झालेले असतात बोर्डाकडे, त्यांना सुधारणा पाठवले त्या पुढच्या एडिशन मध्ये दुरुस्त होतात. ठीक आहे, काय हरकत नाही, तो महत्वाचा भाग नाही आपल्यासाठी. पण लक्षात काय घ्यायचंय बघा की जे पक्षात दिलेलं आहे तेच आकृतीत दिसलं पाहिजे. म्हणजे दोन रेषा एकमेकींना छेदल्यास दोन रेषा जे एकमेकींना छेदणार आहेत तेवढंच आपल्याला दाखवायचंय आणि त्यांचं छेदनबिंदू आपण लिहिलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं छेदनबिंदू इथं लिहिता येईल. रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात आणि त्यानंतर मग आपल्याला साध्य लिहायचं. त्याच्या पुढचं काय बघा, परस्पर होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. आता विरुद्ध कोन कुठले आहेत बघा, कोन ए ओ डी हा एक कोन आहे आणि त्याच्या विरुद्ध कोन कुठला आहे, असं विरुद्ध दिसतंय ते लक्षात घ्यायचं बघा. विरुद्ध कोणाला म्हणायचं, हे विरुद्ध कोन आहे, हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहे इथं आणि हा, तर हे विरुद्ध म्हणजे दिसतात आपल्याला. आणि जे दुसरे आहेत ते सलग कोन आहेत. मग आपल्याला काय करायचं, विरुद्ध कोन आपल्याला सांगायचे, त्यामुळे आपण काय केलं, विरुद्ध कोन लिहिले. एओसी इथं कुठला दिसते आपल्याला, एओसी इथं बघा, ए ओ सी हा कोन आहे पहिला, त्याला बीओडी बीओडी हा दुसरा कोन आहे. म्हणजे हे एकमेकांशी विरुद्ध आहेत, विरुद्ध कोन आहेत, ते एकरूप असतात. आता इथं सुद्धा बघा समान मापाचे म्हणलेलं आहे, पण जनरली इथं कसलं चिन्ह पाहिजे होतं, कॉन्ग्रुएंटचं चिन्ह पाहिजे होतं, एकरूपतेचं चिन्ह पाहिजे होतं, जे त्यांनी इथं एकरूपतेचं चिन्ह दिलेलं नाही. जनरली जर दोन गोष्टी सारख्या दाखवायच्या असतील तर आपण काय दाखवतो, भूमितीमध्ये तिथं कॉन्ग्रुएंट चिन्ह असलं पाहिजे, इक्वल चिन्ह आपण इथं वापरत नाही. इथं जे आहे ते आपल्याला कॉन्ग्रुएंट साइन वापरावं लागतं. इक्वल आणि कॉन्ग्रुएंट साइन मध्ये थोडासा फरक आहे. आपण दुसरा एक प्रमेय सोडून घेऊया बघा. म्हणजे आपल्याला इथं सुद्धा थोडंसं त्यांचं करेक्शन सांगता येईल. इथं जे चिन्ह वापरायचं आपल्याला ते कॉन्ग्रुएंटचं चिन्ह वापरायचंय. कॉन्ग्रुएंट म्हणजे इथं वर काय असतं, आडवं एस काढलेलं असतं, आपल्याला लक्षात घेता येईल ते आडवं एस कॉन्ग्रुएंटचं. आपण बघूया पुढे, आपण एक वर्ड पेज वर एक सेम
आपण वर्ड पेज वरती उदाहरण सोडून घेणार आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात घेते. ठीक आहे, आपल्याला लिहिलेलं आहे कोन एओसी बरोबर कोन बीओडी दाखवा, कोन बीओसी बरोबर कोन एओडी दाखवा. तर हा भाग आपल्याला इथं दिलेला आहे. आणि मग जर हे एकरूप दाखवायचे म्हणलं तर काय करतो बघा आपण. आता इथं काय 4 कोन झाले आपल्यासाठी. आपण बघूया बघा इथे 4 कोन, पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आता हे 2 कोन जे लगतचे कोन आहेत ते कोन कसे आहेत, आणखी रेषीय जोडीतील पाहिजे. दे आर द लिनियर angles are in linear pair. लिनियर पेअर मध्ये पण आहेत. आणि आपल्याला काय माहित आहे, द सम ऑफ द लिनियर पेअर ऑफ अँगल इज 180 डिग्री. म्हणजे रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आता इथं कोन घेताना काय करायचं बघा, आपण आवर्जून हे शेजारचे कोन घ्यायचे पहिल्यांदा. म्हणजे हा पहिला कोन घ्यायचा, दुसरा कोन घ्यायचा, आणि दुसरं स्टेटमेंट काय करायचं, दुसरा आणि तिसरा घ्यायचा. म्हणजे हा जो कोन आहे तो कॉमन ठेवायचा आणि तो इलिमिनेट करायचा असतो आपल्याला. म्हणून हा पहिला दुसरा कोन घेतो आणि दुसरा आणि तिसरा कोन घेतो. ठीक आहे, तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, इथं दिलेलं आहे कोन एओसी प्लस कोन बीओसी इज इक्वल टू 180. का 180 आहे बघा, हा पहिला कोन आहे, हा दुसरा कोन आहे, एका रेषेवरचे कोन आहे. आणि एका रेषेवरचं अंशात मग माप किती असतं, 180 असतं. आपण त्याला रेषीय लिनियर अँगल सुद्धा असं म्हणलेलं असतं. त्यानंतर दुसरा कोन घेताना कसा घ्यायचा बघा, आपण आपले कोन घेत असताना लक्षात घ्यायचा, हा पहिला आणि दुसरा घेतला की दुसरा आणि तिसरा घ्यायचा आहे. लक्षात येतं का, तर दुसरा इलिमिनेट होणार आहे, नाही तर दुसरा इलिमिनेट होत नाही. मग आपण काय केलं, पहिला आणि दुसरा घेतला. आता काय केलं, दुसरा आणि तिसरा कोन घेतला. म्हणजे बीओसी बघा, इथं बीओसी घेतला होता, इथं बीओसी कंपल्सरी घेतलाय, आणि प्लस बीओडी. हे सुद्धा दोघं कसे आहेत, ह्या रेषेवरचे आहेत. म्हणून आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, त्या सुद्धा 2 कोनाच्या मापाची बेरीज किती येईल, 180 अंश येईल. म्हणून आपण तिथं त्या 2 कोनाची पण 180 लिहिली. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आपण लिहिलं की 2 कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश येते. दुसऱ्या कोनाचं स्टेटमेंट पण कसं आहे आपलं, 2 कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे, आणि त्याला रिझन द्यायचंय. आता आपल्याला प्रमेयामध्ये अजून एक भाग महत्वाचा काय लक्षात घ्यायचा आहे बघा, जे आपलं प्रत्येक स्टेटमेंट असेल ना त्याला आपल्याला रिझन द्यावं लागतं, कारण द्यावं लागतं की हे असं का. नुसतं आपण असं लिहून चालत नाही की हे असं आहे, तर ते असंच का हे आपल्याला सांगावं लागतं. मग त्याच्यासाठी प्रत्येक जे स्टेटमेंट आहे त्याला आपल्याला कारण द्यावं लागतं. रेषीय जोडीतील कोन, इथं सुद्धा काय रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून त्यांची बेरीज 180 आहे. आता स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 काय सांगतं बघा, स्टेटमेंट 1 सांगतं उजवी बाजू 180, स्टेटमेंट 2 सुद्धा काय सांगतं, उजवी बाजू 180. जर समजा ह्या स्टेटमेंटच्या उजव्या बाजू जर 180 असतील म्हणजे सारख्या असतील, तर ह्यांच्या डाव्या बाजू सुद्धा कशा असतील, दोघांच्या सारख्या असतील. हे आपण काही लिहिलेलं आहे ते आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. स्टेटमेंट 1 काय म्हणतंय की ह्या दोघांची बेरीज 180 येते, स्टेटमेंट 2 काय म्हणतंय ह्या दोघांची पण बेरीज 180 येते. मग जर असं असेल तर आपण काय करणार आहे बघा, तर ते दोन्ही स्टेटमेंट इक्वल आहेत. फ्रॉम द गिव्हन इक्वेशन बोथ स्टेटमेंट आर द इक्वल. मग आपण काय लिहिलं बघा, अँगल एओसी प्लस अँगल बीओसी इज इक्वल टू अँगल बीओसी इज इक्वल टू प्लस अँगल बीओडी. म्हणजे हे जे लिहिलेले आहेत डाव्या बाजू ते आपण सारख्याच असतील. जर उजवी बाजू सारखी असेल तर अल्टिमेटली डावी बाजू सारखी असेल. पण इथं काय दिसतंय आपल्याला की ह्या दोघांमध्ये बीओसी हा कोन सारखा आहे, म्हणून हा बीओसी आपण कॅन्सल केला. दोन्ही बाजूला तर समान असेल तेवढ्यासाठीच आपण काय केलं, तर एओसी आणि बीओसी आणि बीओडी घेतला होता जेणेकरून तो कॅन्सल व्हावा. आणि कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक राहिले एओसी आणि बीओडी, हे 2 कोन शिल्लक राहिले. आणि दे आर द कॉन्ग्रुएंट. दिस इज आवर फर्स्ट प्रूफ. म्हणजे टू प्रूफ आपल्याला पहिलं सिद्ध काय करायचं होतं, एओसी आणि बीओडी हे सिद्ध करायचं होतं. तर आपण इथं कोन बीओसीचा लोप करून किंवा इलिमिनेट करून आपण त्याला दाखवलेलं आहे. आपण इथं लक्षात घेता येईल बघा, लिनियर अँगलचं स्टेटमेंट दिलेलं आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. आपल्याला काय दिसतं, दोघांची पण राईट हँड साइड 180 डिग्री आहे. म्हणजे ह्यांची पण साइड किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ह्या दोघांमधून बीओसी कॅन्सल झाला. अँगल एओसी इज इक्वल टू अँगल बीओडी इलिमिनेटिंग बीओसी. सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह दॅट. आता इथं आपल्याला प्रत्येक वेळेस काय दोन्ही स्टेटमेंट प्रूव्ह करायची आवश्यकता नसते. ह्याच्यात काय झालं, एक स्टेटमेंट जर आपण प्रूव्ह केलं तर अशाच पद्धतीने आपण दुसरं स्टेटमेंट प्रूव्ह करतोय हे आपल्याला सांगता येत असतं. म्हणजे पुन्हा अजून एकदा दुसरा कोन, तिसरा कोन, चौथा कोन घ्यायची आवश्यकता नाही. तर आपण काय केलेलं असतं, तिथं फक्त सिमिलरली याचप्रमाणे असं म्हणणार आणि काय लिहिणार, दुसरं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण नाव बदलून आपण आणखीन एक असाच थेरम वर्ड पेज वरती सोडून घेऊया आणि आपण तो समजून घेऊया बघा. आणि तुम्ही सुद्धा काय करा की नाव बदलून तुम्हाला ते स्टेटमेंट किंवा तो थेरम प्रूव्ह करता येतो का बघा. कारण नाव हे कसे व्हेरिएबल आहेत, प्रत्येकाला जे वाटेल ते नाव ठेवून आपण तो प्रमेय लिहू शकतो. पुस्तकातलीच नाव असावं असं कुठलंही बंधन इथं नसतं. त्यामुळे आपण काय लक्षात घ्यायचं बघा की थेरम लिहित असताना फक्त आपण तो समजून घ्यायचा आहे. काही जण थेरम पाठ करतात, तर थेरम ही पाठ करण्याची गोष्ट नाही, ती समजून घेण्याची गोष्ट आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया आपल्याला थेरम काय दिलेला आहे बघा. आपण दोन्ही भाषेत लिहून घेतला. द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. 2 रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात.
हे आपल्याला दिलेलं आहे बघा, दोन छेदल्यास परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. म्हणून आता इथं आपण नाव बदलून लिहिली, पी क्यू एक रेषा घेतली आणि दुसरी SR एक रेषा घेतली आणि त्याचा छेदनबिंदू टी घेतला. आता इथं सुद्धा आपण जे लिहिलेलं आहे ते आपण कट करून टाकूया, कारण ह्या आकृतीमध्ये हे चुकीचा भाग आहे. आपल्याला ती इक्वल साइन दाखवता येत नाही, आपल्याला जे स्टेटमेंट मधलं आहे ते आपण ते डिलीट करून टाकूया. ठीक आहे, आता आपल्याला लिहिता येईल बघा, इथं काय लक्षात घेता येईल आपल्याला, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. आणि मग आपण रेषा काढलेत आणि रेषा काढल्यानंतर आधी असाच प्रमेय लिहायचा बघा, सेंटरला आपली आकृती असावी आणि त्याच्यानंतर आपलं पक्ष खाली असावं, साध्य खाली असावं आणि त्याच्या खाली आपली सिद्धता असावी. आता आपण हे लिहिलेलं आहे पक्ष साध्य सिद्धता. आता आकृती काढली आपण, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास म्हणून रेषा PQ आणि रेषा SR एकमेकींना T बिंदू छेदतात, एवढं आपलं पक्ष लिहिलं तरी चालते. लाईन PQ अँड लाईन SR इंटरसेक्टिंग इच अदर ऍट अ पॉइंट T, या T बिंदू मध्ये छेदतात हे लिहिता येईल आपल्याला. रेषा PQ आणि रेषा SR परस्परांना T बिंदू मध्ये छेदतात. इथं काय होतं आकृतीत आपल्याला तेवढं फक्त सांगायचं आहे. त्यानंतर टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं बघा, अँगल PTR कॉन्ग्रुएंट अँगल QTS, म्हणजे हे दोन अँगल आपल्याला सारखे आहेत हे प्रूव्ह करायचे. PTR आणि QTS हे दोन अँगल आपले कसे आहेत, अपोजिट अँगल आहेत आणि ते अँगल कसे आहेत आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे. मग हे झालं पहिलं टू प्रूव्ह. आणि दुसरं टू प्रूव्ह काय बघा, दुसरं काय सिद्ध करायचं आपल्याला, हा जो PTS आहे आणि दुसरं काय RTQ, हे दोन अँगल एकरूप आहेत असं दाखवायचं आपल्याला, PTS आणि RTQ. तर आपल्याला त्या पद्धतीने लिहिता येईल इथं. ठीक आहे, तर आपल्याला काय लिहिले बघा आपण इथं, टू प्रूव्ह अँगल PTR कॉन्ग्रुएंट अँगल QTS. आपण हे कॉन्ग्रुएंटली लिहिलेलं आहे. इथं असं चिन्ह आपल्याला वापरायचं आहे. आपण जे मागाशी पुस्तकात बघितलं होतं ते इक्वलचं चिन्ह होतं, पण जनरली ते इक्वलचं चिन्ह न वापरता आपण काय करतो, रेषाखंडासाठी किंवा अँगलसाठी कॉन्ग्रुएंट असं चिन्ह वापरत असतो, इक्वल असं आपण वापरत नाही शक्यतो. अँगल PTR कॉन्ग्रुएंट अँगल QTS आणि अँगल PTS कॉन्ग्रुएंट अँगल RTQ हे लिहिलेलं आहे. आणि मग इथं टू प्रूव्ह करत असताना सुद्धा आपल्याला काय लिहिलं बघा, अँगल PTR प्लस अँगल RTQ. आता इथं सुद्धा आपण काय लिहिलं बघा, आपण ह्यांना नंबर देऊया कोणांना, म्हणजे लक्षात घेता येईल. हा पहिला कोण, इथं आपण नंबर देऊया बघा. हा पहिला कोण आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. हे साधारणतः चार कोण आहेत आपण असं लक्षात घेतलं. पहिला आणि तिसरा अपोजिट आहे, दुसरा आणि चौथा अपोजिट आहे. पण आपण ज्यावेळेस प्रूव्ह करायचं त्यावेळेस काय करणार आहे, पहिला अधिक दुसरा, आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय घेणार आहे, दुसरा अधिक तिसरा. पहिल्या वेळेस तर रेषा PQ वर असेल आणि दुसरा आणि तिसऱ्याच्या वेळेस काय असेल, रेषा SR वरती असेल. तर आपल्याला तो भाग लक्षात घ्यायचा आहे. आपल्याला काय करता येईल बघा, पहिलं स्टेटमेंट कसं घेतलं आपण, पहिला आणि दुसरा कोण घेतला स्टेटमेंट मध्ये, आणि मग आपल्याला काय लिहिता आलं, PTR प्लस RTQ इज इक्वल टू 180 डिग्री. आणि ह्याला स्टेटमेंट एक म्हणलं आपण, आणि ह्याला रिझन काय दिलं, रेषीय जोडीतील कोण, अँगल्स इन अ लिनियर पेअर. दुसरं पण स्टेटमेंट सेम असणार आहे, RTQ प्लस QTS इज इक्वल टू 180 डिग्री. आणि त्याचं सुद्धा आपल्याला काय लिहिता येईल, अँगल्स इन लिनियर पेअर फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता इथं आपल्याला ते लिहावं लागतं की आपण हे खालचं विधान कशावरून लिहिलंय. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, एक मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की उजवी बाजू 180 आहे, दोन मध्ये पण काय सांगितलं, उजवी बाजू 180 आहे. मग जर समजा दोन्ही उजवी बाजू सारखे असतील तर आपल्याला काय लिहिता येतील, डाव्या बाजू सुद्धा सारखे असतील, आता आपण बघितलं. आणि मग आपल्याला डाव्या बाजू जर सारखे असतील तर आपल्याला त्या समोरासमोर लिहिता येतील इक्वल साइन वापरून, आणि मग आपण ते लिहूया इक्वल साइन वापरून. अँगल PTR प्लस अँगल RTQ इज इक्वल टू अँगल RTQ प्लस अँगल QTS. Therefore angle PTR congruent angle QTS. Similarly angle PTS congruent angle RTQ. तर अशा पद्धतीने आपल्याला सिमिलरली साइन असं पण आपण वापरू शकतो. तर हे दुसरा अँगल आपण दाखवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात घेता येईल की प्रमेय कशा पद्धतीने सोडवायचे असतात. आज आपण प्रमेय हाच भाग घेऊया. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि शेअर करा.